नमस्कार, मी प्रचित राजेश कपुलियार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहोत प्रचित स्टडी पॉइंट मध्ये. आपण काय बघत आहोत? पार्शियल डिफरन्शिएशन. पहिल्या लेक्चर मध्ये काय बघितलं होतं? इंट्रोडक्शन बघितलं होतं, काही हायर ऑर्डर डिग्री बघितलं होतं. त्यानंतर आपले दोन एक्झाम्पल झाले. कोणते? 1/रूट वाला झाला आणि u/v वाला, म्हणजे डिव्हिजिबल रूल वाला झाला. त्याच्यानंतर आपण अजून पाहू कोणता? लॉग वाला. काय? लॉग वाला. ते समजले होते का दोन? तर काही नाही, इझी आहे का? पूर्ण इझी आहे. फक्त फॉर्म्युले आले पाहिजे, डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले. मग लक्ष द्या, दोन एक्झाम्पल झाले. अजून त्याच टाइप मधून एक लॉग वाला पाहू. काय काय म्हणता बा? इफ एक्झाम्पल, इफ u इक्वल्स टू लॉग x क्यूब प्लस y क्यूब प्लस z क्यूब मायनस 3xyz ब्रॅकेट क्लोज. शो दॅट. काय आता करायचं आपल्याला? शो डेल बाय डेल एक्स प्लस डेल बाय डेल वाय प्लस डेल बाय डेल झेड चा होल स्क्वेअर u इक्वल्स टू -9 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय प्लस झेड चा होल स्क्वेअर. काय शो करायचा? हा आला पाहिजे. ठीक आहे, तर आपण बघणार आहोत. ठीक आहे, काय म्हणते मग आपल्याला गिवन काय आहे? फर्स्ट डिफरन्शिएशन करू कशाचा? लॉग. मी काय गिवन लिहू का इथं? काय दिलं आपल्याला गिवन ते बघून घ्या फक्त. गिवन u इक्वल्स टू लॉग एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz दिलाय गिवन मध्ये. आता काय करू? डिफरन्शिएट करू. कोणाच्या विथ रिस्पेक्ट टू एक्स च्या. पहिली कंडिशन एक्स वाय झेड. तीन दिसतं इथं फॉर्म. म्हणजे कोणाने करू पहिलं डिफरन्शिएशन? डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला इक्वेशन 1 देऊ का? म्हणजे काय होईल? इन इक्वेशन 1 होईल का? ऑब्विसली होईल. मग काय लिहू मी? डेल यू बाय डेल एक्स. एक्स ने करता डिफरन्शिएशन म्हणजे काय होईल? डेल बाय डेल एक्स. यू इक्वल यू ची व्हॅल्यू काय आपली? हे लॉग एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz होईल. आता डेरिव्हेटिव्ह करू. एक्स म्हणजे लॉगचा होऊन जाईल पहिले. म्हणजे काय होईल? याला मी एक्स मानलं, या टर्मला मी एक्स मानलं, म्हणजे लॉग एक्स चा फॉर्म्युला काय आहे? 1/x आहे. मग व्हॅल्यू काय होईल? 1 अपॉन, याला एक्स मानलं तर मी एक्स ची व्हॅल्यू हे पूर्ण पुट करू. म्हणजे काय होईल? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. पहिला टर्म झाला, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह झाला. एक टर्म संपला. आता लॉग झाला. आता ब्रॅकेटचा करा. कोणाचा कराल? म्हणजे डेल बाय डेल एक्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. ओके, म्हणजे आपण पहिले लॉगचं केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉगचं झाल्यावर एक एक कंडिशन जायची बरोबर. एक एक जायचे. पहिले लॉग झाला, आता ब्रॅकेट. ठीक आहे, म्हणजे लॉगचं झाला. मी असं करू शकतो याला मग 1 अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. बरोबर आहे. आता डेरिव्हेटिव्ह सांगा विथ रिस्पेक्ट कोणाने करतो? एक्स नी. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय होणार? एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह होणार 3x² होणार प्लस वाय क्यूब 0, कारण आपण कोणाच्या झेडचं डेरिव्हेटिव्ह होण्याचं विथ रिस्पेक्ट करतो एक्सच्या, म्हणजे y 0 आणि झेड पण 0 होऊन जाईल. अजून आता याच्यामध्ये आहे, मी प्लस नाही देत, डायरेक्ट मायनस आहे, मायनसचा साइन देतो. म्हणजे काय होईल? या 3xyz आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. 3 कॉन्स्टंट ठेवू आणि yz कॉन्स्टंट, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1 लिहू शकतो मी. म्हणजे 1 केलं नाही लिहिलं तरी चालते. म्हणजे 3yz निघाला. म्हणजे काय झाला आपला? मी या टर्मला न्यूमरेटर मध्ये लिहू शकतो का? हा, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना. मी याला असं लिहू शकतो का? 3x² मायनस 3yz डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. हा कोणत्या याचा झाला? डेल यू बाय डेल एक्स. समजला का? म्हणजे काय आपण करत आलो? डिफरन्शिएशन करा आलाय एक एक टर्मचे. कोणाचा? पहिले लॉगचा केला, मग काय केला? ब्रॅकेटचा केला. ठीक आहे, म्हणजे लॉगचं केल्यावर काय येणार? लॉग एक्सचा फॉर्म्युला काय आहे? 1/x. मी याला 1/x मानलं होतं. 1/x म्हणजे एक्स ची व्हॅल्यू पुट केली मी वाली. ठीक आहे, अजून डिफरन्शिएशन कोणाचा केला? ब्रॅकेटचा. केल्यावर काय झालं मग?
ब्रॅकेट लिहिलं, डिफरन्शिएशन त्याचा करायचा आहे. हा टर्म तसाच लिहिलं मी. ज्याचा ब्रॅकेटचं डिफरन्शिएशन केल्यावर काय झालं, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय होते 3x स्क्वेअर मायनस हे कॉन्स्टंट आहे म्हणून 0 होऊन जाईल y आणि z. ठीक आहे, म्हणजे इथं 3xyz दिसत आहे, म्हणजे 3yz कॉन्स्टंट होईल आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल 1 होईल, म्हणून मी 3yz लिहिलं. समजला. मग यालाच मी न्यूमरेटर मध्ये लिहू शकतो ना, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. म्हणजे 3x स्क्वेअर मायनस 3yz डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. हा झाला टर्म कोणाचा, फर्स्ट कंडिशन निघली विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, तसंच आपण वाय आणि झेडचं पण बघणार आहोत. ठीक आहे, एवढं लिहून घ्या तुम्ही, याच्यानंतरचा पाहू. तर बघा आपलं झाला होता डेल यू बाय डेल एक्स काढलं होतं. नेक्स्ट टर्म वाय नी करू, म्हणजे काय होईल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आपला होता, लिहिलं होतं u इक्वल्स टू लॉग एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. म्हणजे मी काय करू, डेल यू बाय याला डिफरन्शिएशन कोणाला करता विथ रिस्पेक्ट टू वाय ने, म्हणजे डेल यू बाय डेल एक्स होईल, सॉरी डेल वाय आता एक्सचा झाला होता, आता वायचा करता, म्हणजे काय होईल डेल बाय यू ची व्हॅल्यू काय आहे आपली लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz आहे. आता मी याचं डिफरन्शिएशन कोणाने करताय वाय नी, म्हणजे काय होईल लॉग, आता एक्स होता आता लॉग मी याला वाय मानलं, म्हणजे लॉग वायचा फॉर्म्युला काय आहे 1/y होईल की नाही, म्हणजे मी लिहू 1/y, y ची व्हॅल्यू काय लिहिली आहे आपण हे पुट केली आहे ना, म्हणजे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. ओके, नंतर काय करू मी याचा डिफरन्शिएशन करू, आता ब्रॅकेटचा लॉगचा झाला. ओके, मग आता डिफरन्शिएशन कोणाचा करू ब्रॅकेटचा, म्हणजे डेल बाय डेल वाय कोणाचा करू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. ठीक आहे, हा टर्म लिहू मी जसा तसा झालाय ऑलरेडी, म्हणजे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. ओके, आता सांगा वाय ने डिफरन्शिएशन करता म्हणजे काय होणार, एक्स आणि झेड 0 होऊन जाईल, वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय होणार 3y स्क्वेअर बनेल की नाही, बनेल ना, मायनस हे 0 0 झाल्यावर आता इथे काय दिसत आहे मायनस 3xyz. आता कोणाचं डिफरन्शिएशन करायचं आहे वाय ने करायचं आहे, म्हणजे 3x जस्ट कॉन्स्टंट राहतील आणि y चा डेरिव्हेटिव्ह काय बनेल 1, म्हणजे काय बनेल याचा डेरिव्हेटिव्ह 3xz. समजला. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, मी याला न्यूमरेटर मध्ये लिहू शकतो का, असं लिहू शकतो का काय 3y स्क्वेअर मायनस 3xz डिवायडेड बाय हा टर्म लिहू, म्हणजे काय बनेल एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz डेल यू बाय डेल वायचा निघाला का आपला. सेम कंडिशन न काढायचा, जसं आपण एक्स नी काढला होता तसंच वाय नी काढायचा होता. पहिले काय केलं आपण लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढलं, एक टर्म खतम. दुसरा काय आहे ब्रॅकेटचा काढलं, ब्रॅकेटचा काय आला होता आपला पहा, पहिले लॉगचं काढलं होतं म्हणजे 1 बाय याला आपण वाय मानलं होतं, 1/y लॉगचं डेरिव्हेटिव्ह होते ना 1/y 1 लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काय होते 1/y, म्हणजे 1/y काय लिहिलं आपण का लिहिलं डेरिव्हेटिव्ह अजून कोणाचा करायचा आहे ब्रॅकेटचा केलं, म्हणजे ब्रॅकेट लिहिलं, ब्रॅकेटचा कोणासोबत विथ रिस्पेक्ट टू वाय नी करायचा आहे. मग केलं, काय निघाला आपला आन्सर एक्स आणि झेड याच्यात 0 होऊन जाईल, कारण वाय विथ रिस्पेक्ट टू कोणाने करता वाय नी, म्हणजे वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होईल 3y स्क्वेअर आणि मायनस 3xyz आहे. ठीक आहे, 3xyz आहे, तर वायचा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे, म्हणजे 3xz कॉन्स्टंट होऊन जाईल आणि वायचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे उत्तर काय राहिला 3xz. मी लिहिलं यालाच हा मल्टिप्लिकेशन आहे मध्ये, म्हणून मी न्यूमरेटर मध्ये लिहू शकतो, म्हणजे हा न्यूमरेटर मध्ये लिहिला मी न्यूमरेटर मध्ये, आणि जो डिवायडेड मध्ये आहे तो डिवायडेड मध्ये लिहिला, म्हणजे आपला आन्सर काय निघाला डेल यू बाय डेल वाय इक्वल्स टू 3y स्क्वेअर मायनस 3xz डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस
3xy z. ठीक आहे, हे लिहून घ्या पटकन, आपण याच्यानंतर झेडचा बघू. चला आपण काय बघितलं होतं, एक्स वायचा झाला होता. आता डिफरन्शिएशन कोणाचा करू, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू झेडनी करू. आता करू ना झेडनी, म्हणजे काय होईल, इन इक्वेशन 1 आपला इक्वेशन 1 होता, याला मानलं होतं इक्वेशन 1. ठीक आहे, म्हणजे काय होणार, चला आता आपला काय झालं होतं, एक्स आणि वायचं झालं होतं, आपण झेडनी करू. म्हणजे काय केलं, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू झेड इन इक्वेशन 1 लिहिलं होतं. म्हणजे काय बनणार, आपण डेल यू बाय डेल झेड लिहिलं. मी याला असं लिहू शकतो का, डेल बाय डेल झेड, आणि यू ची व्हॅल्यू काय आहे, लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xy z. बरोबर आहे. आता एक एक स्टेपने डिफरन्शिएशन करत जाऊ. ठीक आहे, म्हणजे लॉग, मग ब्रॅकेट, मग जे असेल ते. ठीक आहे, बघू आपण. म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कोणाने करता, झेडनी. पहिला करून घ्या लॉग. मी या टर्मला झेड म्हणू काय, या टर्मला झेड, म्हणजे लॉग झेडचं डिफरन्शिएशन काय होईल, 1/z. मग मी लिहू लॉग 1 अपॉन झेड काय होता आपला, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xy z. ओके, सेकंड ब्रॅकेटचा आता लॉगचा खतम झाला, खतम का. मग डिफरन्शिएशन कोणाचा कराल, झेडनी ब्रॅकेटचा, म्हणजे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xy z. ओके, आता झाला हा टर्म लिहू मी जसा 1 अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xy z. आता सांगा झेडनी करायचा याचा ब्रॅकेटचा, एक्स आणि वाय काय होईल, 0. कशाने करता हो, झेडनी करता होता, म्हणजे एक्स वाय 0 झाला. झेड क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 3z² बनेल ना, आणि हा मायनस 3xyz आहे. 3xy कॉन्स्टंट आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 1. म्हणजे झेडचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 3xy, आणि झेड 1 म्हणजे काय होईल, 3xy होईल. बरोबर आहे, मग मी 3xy लिहिला. ठीक आहे, हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, मी न्यूमरेटर मध्ये लिहू शकतो. बरोबर, म्हणजे काय बनणार, 3z² मायनस 3xy डिवायडेड बाय एक्स क्यूब, डिनॉमिनेटरचा टर्म एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xy z. होईल का कोणाचा, डेल यू बाय डेल झेडचा. निघाले आपले तीनही, निघाले ना आपले तीनही, डेल यू बाय डेल एक्स, डेल यू बाय डेल वाय आणि डेल यू बाय डेल झेड, तीनही निघाले. आता काय करू, आपल्याला शो काय करायचा आहे, डेल बाय डेल एक्स प्लस डेल बाय डेल वाय प्लस डेल बाय डेल झेड स्क्वेअर यू इक्वल्स टू -9. हा 9 ने काय करायचा आहे, 9 हा शो करायचा, म्हणजे -9 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स प्लस वाय प्लस झेडचा होल स्क्वेअर अप्रूव्ह शो करायचा. ठीक आहे, मग करू काय, आपण डबल डेरिव्हेटिव्ह करायचा. आपण आपले एक निघले, मी दुसऱ्या टाइपने सांगतो. ठीक आहे, एवढं लिहून घ्या, मग त्याचं सांगणार आहे. लिहून घ्या पटकन. चला आपले डेल यू बाय काय निघाले, तीनही मी तीनही लिहून घेऊ. मग डेल यू बाय डेल एक्स प्लस डेल यू बाय डेल वाय प्लस डेल यू बाय डेल झेड. हे व्हॅल्यू पुट करून घेऊ. का निघाले होते, सांगा काय निघाले होते, 3x² मायनस 3yz डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. निघाला होता का, डेल यू बाय डेल एक्स निघाला होता ना. सेकंड प्लस आहे तर प्लस प्लस. ठीक आहे, डेल यू बाय डेल वायचा काय निघाला होता, लक्ष द्या, 3y² मायनस 3xz डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. झालं, निघाला होता, निघाला होता की नाही, निघाला होता ना. प्लस ऍडिशन असल्यामुळे काय होईल, डेल यू बाय डेल झेड ची व्हॅल्यू काय निघाली होती, 3z² मायनस 3xy डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. निघाले होते.
आता लक्ष द्या बरोबर, ठीक आहे. आता लक्ष द्या. आता आपल्याला काय दिसत आहे, डिनॉमिनेटर सेम दिसत आहे. मग डिनॉमिनेटर मी कॉमन लिहू का? कंडिशन माहिती आहे ना, डिनॉमिनेटर सेम दिसत आहे, मी डिनॉमिनेटर सेम लिहू का? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xy झेड लिहिलं. आणि जर डिनॉमिनेटर सेम असेल तर मग वरती काय असेल, ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. मग करू काय मी, काय होईल 3x² मायनस 3yz, ठीक आहे, प्लस 3y² मायनस 3xz, ठीक आहे. आणि थर्ड प्लस 3z² मायनस 3xy होईल का? एवढं लिहिलं मी, एवढं लिहिलं का? एवढं लिहिलं का? म्हणजे काय केलं मी, डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून डिनॉमिनेटर जसं तसं लिहिलं, आणि वरच्या ऍडिशन असेल तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन केलं. एवढं समजलं का मी काय केलं? एवढं समजलं का? ठीक आहे. आता बघा काय निघला आपला, डेल यू बाय डेल एक्स प्लस डेल यू बाय डेल वाय प्लस डेल यू बाय डेल झेड इक्वल्स टू, आपण याला काय करू शकतो का, या टर्मला काय करू शकतो का? 1 मिनिट मी पाणी पिऊन येतो. सॉरी, आपलं ते थोडा प्रॉब्लेम होता म्हणून, ठीक आहे. म्हणजे काय केलं आपण, इथपर्यंत झालं होतं, ठीक आहे. मग याचा मी आपल्याला काय दिसतं इथं 3 3 3 3 3 सर्व जे 3 आहे, म्हणजे मी 3 कॉमन काढू, म्हणजे काय उरलं एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब, डायरेक्ट लिहून घेऊ मी, ठीक आहे. जवळ जवळ लिहून घेऊ पहिले एक्स क्यूब, चला ठीक आहे. तर काय लिहिलं आपलं, 3 कॉमन काढलं म्हणजे काय उरलं एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3yz मायनस 3xz मायनस 3xy, ठीक आहे. हा झालं फर्स्ट याच्यातला, ठीक आहे. मी याला काय करू शकतो, लक्ष द्या, मी या टर्मला असं लिहू शकतो का, एक्स प्लस वाय प्लस झेड आणि एक्स, सॉरी इथे एक्स स्क्वेअरच आहे, अरे सॉरी, हा एक्स स्क्वेअर आहे, आपण बरोबर लिहिलं होतं, इथे एक्स स्क्वेअर आहे, ठीक आहे, स्क्वेअर स्क्वेअर एक्स स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजे काय होईल, मी याला या टर्म मध्ये लिहू शकतो का, एक्स प्लस वाय प्लस झेड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 3yz मायनस 3xz मायनस 3xy करू शकतो. ज्याला मल्टिप्लाय केल्यावर सेम हाच येणार आहे, याच्याने मल्टिप्लाय केल्यावर सेम हाच येणार आहे. म्हणजे काय होणार, आता लक्ष द्या, हा टर्म आणि हा टर्म कॅन्सल होईल का, बरोबर आहे ना, कारण सेम दिसतात, कॅन्सल होणारच आहे. म्हणजे उरलं का आपल्याकडे डेल यू बाय डेल एक्स प्लस डेल यू बाय डेल वाय प्लस डेल यू बाय डेल झेड इक्वल्स टू, इथं उरला 3, हा कटला, म्हणजे इथं काय उरला एक्स प्लस वाय प्लस झेड, ठीक आहे. समजला, म्हणजे काय निघलं आपली व्हॅल्यू, डेल यू बाय डेल एक्स प्लस डेल यू बाय डेल वाय आणि प्लस डेल यू बाय डेल झेड ची व्हॅल्यू काय निघाली 3 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय प्लस झेड, ठीक आहे. एवढं लिहून घ्या समोर. चला तर आपले काय निघाले होते व्हॅल्यू, डेल यू बाय डेल एक्स प्लस डेल यू बाय डेल वाय प्लस डेल यू बाय डेल झेड इक्वल्स टू 3 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय प्लस झेड निघाली होती. मग आता काय विचारलं आपल्याला, डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. बरोबर लक्ष द्या या गोष्टीकडे, आता बरोबर लक्ष द्या. काय विचारलाय, डेल बाय डेल एक्स प्लस डेल बाय डेल वाय प्लस डेल बाय डेल झेड स्क्वेअर यू हा विचारला. पण याच टर्मला लक्ष द्या बरोबर, आता कसा लिहिता मी या टर्मला, कसं लिहिता लक्ष द्या. असं लिहू शकतो का, डेल बाय डेल एक्स प्लस डेल बाय डेल वाय प्लस डेल बाय डेल झेड एक टर्म. सेकंड टर्म डेल बाय डेल एक्स, यालाच मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय केल्यावर काय होते स्क्वेअर होते, ठीक आहे. म्हणजे प्लस डेल बाय डेल वाय प्लस डेल बाय डेल झेड होल यू लिहू शकतो. आता कसं होईल बरोबर लक्ष द्या, याच टर्मला मी असं लिहिल्याबरोबर अशीच टर्म होते, पण ठीक आहे. आता बघा याला मी असं लिहिलं, आता यालाच मी असं लिहू शकतो का, डेल बाय डेल एक्स
प्लस डेल वाय प्लस डेल झेड ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये यू ने मल्टिप्लाय करून टाकू म्हणजे काय होणार डेल यू बाय डेल एक्स प्लस डेल यू बाय डेल वाय प्लस डेल यू बाय डेल झेड. ठीक आहे. हा कॉन्स टर्म कसाच ठेवू डेल बाय डेल एक्स प्लस डेल बाय डेल वाय प्लस डेल बाय डेल झेड. याची व्हॅल्यू काय निघाली होती आपली 3x प्लस वाय प्लस झेड निघाली होती. आता अजून डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होईल सेम कंडिशन डेल बाय डेल एक्स 3x प्लस वाय प्लस झेड प्लस डेल बाय डेल वाय 3x प्लस वाय प्लस झेड प्लस डेल बाय डेल झेड 3 बाय एक्स प्लस वाय प्लस झेड. सेम काढायची आता म्हणजे काय होणार आहे एक्स ने करायचा आहे वाय ने करायचा आहे झेड ने करायचा आहे डिफरन्शिएशन. ठीक आहे. म्हणजे काय होणार लक्ष द्या. आता एक्स ने करूया जा एक टर्म शिकवू का हा. ठीक आहे. आता डेल बाय डेल एक्स चा काढू कोणासोबत 3 बाय एक्स. मी याला असं करू शकतो का 3 याला वरती घेऊन जाऊ शकतो म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड इनवर्स करू शकतो. वरती गेल्यावर इनवर्स होईल ना. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल कोणा सोबत करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स नी म्हणजे काय होईल 3 इनवर्स आहे तर -1 एक्स प्लस वाय प्लस झेड -1 डायरेक्ट असली तुम्ही. ठीक आहे. -1 -2 होईल. ठीक आहे. -2 होईल ना. मग याला मी हा एक टर्म झाला. आता कोणाचा करायचा अजून ब्रॅकेटचा एक इनवर्स झाला म्हणजे एक्स पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह झाला एक टर्म जायचे म्हणजे इनवर्स झाला. आता ब्रॅकेटचा म्हणजे काय होणार आहे वाय झेड 0 होऊन झाली आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय 1 नाही लिहिला तरी फरक पडत नाही. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर काय निघाला मायनस समोर लिहून घेऊ -3x प्लस वाय प्लस झेड टू द पॉवर -2. मी सेम कंडिशन याला हे लिहू शकतो मग काय डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर इक्वल्स टू -3 रिटर्न हा खाली घेऊन येऊ म्हणजे काय होईल एक्स प्लस वाय प्लस झेड टू द पॉवर 2. ठीक आहे. समजला. सेम कंडिशन तशीच वायची काय होणार डेल स्क्वेअर यू बाय डेल वाय स्क्वेअर सेम वाय नी होणार नेक्स्ट म्हणजे त्याचा उत्तर काय येणार सेम मग -3 बाय एक्स प्लस वाय प्लस झेड चा होल स्क्वेअर. कसा आला समजला का म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह पहिले आपण काय केलंय एक्स एन फॉर्म्युला लावलं तो डेरिव्हेटिव्ह काढलं मग ब्रॅकेटचा सेम येणार आहे. एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय 1 वायचा डेरिव्हेटिव्ह 1च होणार आहे त्याच्यामुळे सेम कंडिशन येणार आहे. तसंच डेल स्क्वेअर यू बाय डेल झेड स्क्वेअर सेम होणार म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येणार -3/x प्लस वाय प्लस झेड चा होल स्क्वेअर होईल ना. आता लक्ष द्या हे टर्म निघाली टर्म. आता याचा काय करायचं आहे या पद्धतीने काढायचं आहे म्हणजे काय करायचं आहे या पद्धतीने मी याच्यात व्हॅल्यू पुट करू शकतो. हे वाले जे व्हॅल्यू निघले ते याच्यात पुट करू शकतो. ठीक आहे. एवढं लिहून घ्या मी सांगतो. हा तर झाला आपला हे व्हॅल्यू निघाली. मग आपला काय काढायचा होता डेल बाय डेल एक्स प्लस डेल बाय डेल वाय प्लस डेल बाय डेल झेड होल स्क्वेअर यू. तर आपली काय व्हॅल्यू निघाली होती तिने याची डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय निघाली होती पहा निघाली आहे डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय निघाली आहे -3/x प्लस वाय प्लस झेड चा होल क्यूब. डेल स्क्वेअर यू बाय डेल वाय ची व्हॅल्यू काय निघाली आहे -3/x प्लस वाय प्लस झेड चा होल स्क्वेअर. डेल स्क्वेअर यू बाय डेल झेड ची स्क्वेअर ची व्हॅल्यू काय निघाली आहे -3/x प्लस वाय प्लस झेड चा होल स्क्वेअर निघाली. आता तुम्हाला काय दिसतंय डिनॉमिनेटर मध्ये ते सेम टर्म दिसतंय म्हणजे काय बनेल डिनॉमिनेटर सेम येईल म्हणजे काय एक्स प्लस वाय प्लस झेड चा होल क्यूब. आणि मी काय सांगितलं तर वरती कंडिशन जेव्हा डिनॉमिनेटर सेम असेल तेच व्हॅल्यू आणि वरती ऍडिशन असेल तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन म्हणजे काय बनेल -3 होईल म्हणजे काय बनेल. आता लक्ष द्या -3 काय बनेल -9
डिवायडेड बाय एक्स प्लस वाय प्लस झेड जा होल स्क्वेअर. म्हणजे कायची व्हॅल्यू निघली डेल बाय डेल एक्स प्लस डेल बाय डेल वाय प्लस डेल बाय डेल झेड चा स्क्वेअर यू इक्वल्स टू -9/. झाला का प्रूफ? झाला का प्रूफ? हेच करायचं होतं ना आपल्याला. प्रूफ झाला नाही याच्यात काय होतं, फक्त फॉर्म्युले माहित राहिले पाहिजे. कसा एक एक टर्म जायचे, बिलकुल एक एक टर्म, बाकी काहीच नाही जायचं. ठीक आहे, एवढं समजलं, लिहून घ्या. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला लिहून घ्या.